राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ताधारी पक्षात सहभागी असली तरी पक्षाने आपली पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा कधीही सोडली नाही। राष्ट्रवादी सत्तेसाठी तडजोड करत नसून विकासासाठी आमचा लढा व संघर्ष आहे। सर्व धर्म समभाव हाच विचार सदैव जपून आम्ही प्रत्येक समाज घटकासाठी काम करत आलोय व काम करत राहू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलाय। अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनी लालखडीमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। या प्रचार सभेत प्रभागातील अल्पसंख्याक समुदाय मोठ्या संख्येने एकवटला असल्याने प्रभागात राष्ट्रवादीच्या प्रचाराने जोर धरला असून वारे घड्याळ आली रे घड्याळच्या जयघोषाने संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाल्याचं चित्र दिसून आलं। यावेळी व्यासपीठावर प्रभागातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अब्दुल नफीज अब्दुल हाफिज कुरेशी, नाझिया परवीन जाकीमुल्ला, फौजिया तहसीम नदीमुल्ला, शेख जुबेर शेख जब्बार तसेच मान्यवर पदाधिकारी व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती। दरम्यान या प्रचार सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये राहून राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व सुविधेकरता बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच अल्पसंख्याक विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे। अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणासाठी संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे। अल्पसंख्याक उमेदवारांकरिता पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील महिलांचे नवीन 2000हून अधिक बचत गट स्थापन करण्यात आले आहे। असे बरेचसे निर्णय घेण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत शहराच्या अल्पसंख्याक बहुल भागात मोठा जनाधार निर्माण झाल्याने याचे रूपांतर आता मतदानात करण्याचे आवाहन आमदार संजय खोडके यांनी केले आहे। या प्रसंगी आमदार सुलभाताई खोडके यांनी मार्गदर्शन करताना अमरावतीच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन मांडले। आमदार सुलभाताई खोडके म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानून सर्वधर्म समभाव मानून जनहिताचं कार्य केलंय। या प्रभागात समाजहिताचे प्रश्न व मानव विकासाला केंद्रबिंदू मानून आम्ही मागील अनेक वर्षांपासून जनसेवेचा व्रत बाळगून सातत्याने विकासात्मक कामे व सामाजिक कार्य करत आलेलो आहोत। निवडणुकीपुरते राजकारण असते, मात्र विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी हीच परिवर्तन घडविण्याची खरी वेळ असल्याचं प्रतिपादन आमदार सुलभाताई खोडके यांनी केलंय। यावेळी मंचावर उपस्थित प्रतिष्ठित मंडळींनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करून अमरावतीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच उत्तम पर्याय असल्याचं सांगितलंय। यावेळी सर्व उपस्थितांनी वारे घड्याळ आली रे घड्याळ अशी घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला। यावेळी प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनी लालखडी भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।